हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन 2027साठी डेलीचे टॉप 5 MCQ बघत असतो। तर चला तर सुरुवात करूया। तर बघा, भीम पेटीएम ॲपचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेटीएम ॲपचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच MS धोनी यांची झारखंड राज्य पर्यटनाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सोबतच डेटॉल याचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून देखील MS धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या अतिरिक्त गोष्ट तुम्ही MS धोनीबद्दल लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पुढे बघा, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मोहन जोशी यांची 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, 101व्या जर यांची नियुक्ती असेल तर 100व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण होते? तर प्रशांत दामले, विष्णुदास भावे पुरस्कार मिळालेले प्रशांत दामले यांची 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। 100व्या अध्यक्षतेपदी प्रशांत दामले आणि 101व्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या NCBC अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर साध्वी निरंजन ज्योती यांची NCBC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, NCBC बद्दल अतिरिक्त माहिती मिळवायची ठरवल्यास तर NCBCची स्थापना 1993 मध्ये झाली होती। त्यासोबतच या संस्थेला कलम 338B अंतर्गत 2019 मध्ये 102व्या घटनादुरुस्तीनंतर एक घटनात्मक दर्जा देण्यात आला होता। या अतिरिक्त गोष्टी तुम्ही याबाबत लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पुढे बघा, इन्फोसिसने आपला ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर कार्लोस अल्काराज या स्पेनच्या टेनिसपटूची इन्फोसिसने आपला ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, कार्लोस अल्काराजबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्याची ठरवल्यास कार्लोस अल्काराजने 2025ची फ्रेंच ओपन आणि US ओपन या चॅम्पियनशिप जिंकली होती। त्यासोबतच लॉरियस ॲथलीट ऑफ द इयर 2025 हा अवॉर्ड त्याला भेटलेला आहे। त्यासोबतच यावर्षी झालेली ऑस्ट्रेलिया ओपन देखील त्याने जिंकलेली आहे। त्यामुळे त्याची नियुक्ती ही लॉरियस ॲथलीट ऑफ द इयर याचं पारितोषिक त्याला मिळालेलं आहे। इत्यादी गोष्टी तुम्ही त्याच्याबद्दल लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पुढे बघा, नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नीती आयोगाच्या आत्ताच एक CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। ती कोणाची होती? तर निधी छिब्बर यांची एक नीती आयोगाची CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर नीती आयोगाची स्थापना ही 2015ला झाली। त्यासोबतच याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान हे असतात। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या। तर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।